नाही का? हो. आणि नोकरी आपल्या लोकांना लागत नाही याचं काय कारण आहे? आपण फक्त मराठा म्हणून शनी आरक्षणामध्ये बसत नाही म्हणून शनी. जर आपण सगळ्यांना मतदारा म्हणून जरा साथ दिली आणि साथ देऊन आपलं आरक्षण जर आपल्या पदरात पडलं तर थोड्या दिवसामध्ये तुमच्या आमच्या या ठिकाणी नोकऱ्या लागतात आणि नोकऱ्या लागल्यानंतर याच मराठ्यांच्या पोराच्या पाठीमागे लोक पोरी घेऊन लागतील. त्याच्यासाठी सर्वांना माझी विनंती, माझी तुम्हालाच विनंती नाहीये. मी कधी कुठून जाणार, मी स्वतः तुमच्या बरोबर यायला तयार आहे. तिथे लागेल तिथं खर्च करायला तयार आहे. पण कुणीही मागे राहायचं नाही. अख्ख्या गावातल्या सर्वांना, लहान असो मोठा असो, ज्यांना जायचंय त्यांनी आतापासून याद्या तयार करायच्या आणि आपापले टेम्पो बुक करायची. ही तुम्हाला सर्वांना माझी असलेली सूचना आहे. आणि ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी आपण इथूनच काय वाजत गाजत आपलं थाटान निघायचं निघू शकतो. म्हणून आता सगळ्या गावासमोर ही गोष्ट सांगितली. आता याच्या पुढे कोणी आपल्याला मार्गदर्शन करतील, कारण हेच मार्गदर्शन मला बऱ्याच दिवसून चाललं होतं. पण अगोदर तुमच्याकडून ही माझी वाट होती. मी वाट पाहत होतो कुणीतरी मला म्हणते, कुणाचं तरी माझ्याकडे कानावर गाणं येईल. आजपर्यंत माझा कानावर कोणाचं गाणं, सकाळी फक्त बॅनर पाहिले मी गावामध्ये. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता कुणीतरी बॅनर आणले, तर आता कुणीतरी या गोष्टीवरती आपल्याला उल्लेख करेल. तुम्ही ज्यावेळेस सगळे एकत्र जमून आलात त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो, लाख नाही 2 लाख जाऊ द्या, 2च्या ऐवजी 4 लाख जाऊ द्या गावाकरता. तुम्हाला पैसा मागे बघू देणार नाही, फक्त तुम्ही तयारीशी जायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी धन्यवाद महाराज. खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपण केलं. या मार्गदर्शनातून आपले गावकरी मंडळी आणि आपले तरुण मंडळ खूप खूप त्याच्यानंतर सिद्धेश्वर गायकांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्दात मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम जे काही आपले मराठा समन्वयक आपल्या गावामध्ये आले त्या सर्वांचं मी आपल्या गावाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागील वर्षी आपण जवळपास 100-150 तरुण आपण मनोजदादाच्या रॅलीमध्ये गेलो होतो मुंबईच्या दिशेनं. मागील वर्षी आपला एकच हट्ट होता की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र